अजितदादांच्या विमान अपघातामागील खरं कारण समोर आले। तर मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं, धावपट्टी दिसत नव्हती। बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टीम उपलब्ध नव्हती। यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीनं विमान उतरावं लागतं, धावपट्टीच दिसत नव्हती। तरीही पायलटनं पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं। आकाशात एक मोठी गिरटी घालून धावपट्टीचा अंदाज घेऊन पुन्हा लँडिंग करायला आलं। दुसऱ्यांदा लँडिंग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता, मात्र तसं झालं नाही। एक्सपर्टनं दिलेल्या माहितीनुसार हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजूला गेलं। पायलटनं विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या 4 ते 5 सेकंदात विमानाचा मोठा अपघात झाला। दरम्यान तपास सुरू आहे, त्यामुळे काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचे असेल।